नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराज, जय शंभूराजे। मित्रांनो, महाराष्ट्रासाठी, आपल्या मराठी माणसासाठी, आपल्या मावळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे आपल्या शिवरायांच्या 12 किल्ल्यांची युनेस्कोच्या यादीमध्ये समावेश झाला। मित्रांनो, अनेक जणांनी मेसेज बघितले, स्टेटस ठेवलेले बघितले, टीव्ही वरती बघितले की युनेस्कोच्या यादीमध्ये महाराजांच्या 12 किल्ल्यांची नोंद झाली। मित्रांनो, साहजिकच सर्वांना प्रश्न पडेल की युनेस्को म्हणजे काय आणि त्याच्यामध्ये नोंद झाली महाराजांच्या किल्ल्याची, तर त्याच्यामध्ये विशेष बाब काय? मित्रांनो, 12च काय, महाराष्ट्रामधील, हिंदुस्थानामधील सर्व किल्ले हे महाराजांच्या पदस्पर्शाने आणि मावळ्यांच्या रक्ताच्या अभिषेकाने पावन झालेले किल्ले आहेत। ते आपल्यासाठी मंदिरच आहे। पण मित्रांनो, ज्यावेळेस एखाद्याकडे स्वतःकडे नॉलेज असतं, ते स्वतःपुरतं मर्यादित असतं, तर तो संकुचित दृष्टिकोन असतो आणि जे नॉलेज, जी माहिती इतरांपर्यंत पोहोचवली जाते, त्यावर त्या ज्ञानाचा उपयोग हा दुसऱ्यांसाठी होतो, तो पसरत जातो। त्याच पद्धतीने मित्रांनो, 350 वर्षापूर्वी महाराजांनी उभारलेले गड किल्ले, उभारलेलं स्वराज्य आज 350 वर्षानंतरही आपल्याला अभिमानास्पद आहे। कारण की शिवाजी महाराजांचं कार्य, त्यांचा उद्देश हा संपूर्ण इतर राज्यांपेक्षा वेगळा होता। हे आपल्याला माहिती आहे, संपूर्ण जगाला देखील माहिती आहे, त्याच्यावर अभ्यास देखील केला जातो। पण तरीही संपूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी महाराजांच्या गड किल्ल्यांची युनेस्कोच्या यादीमध्ये नोंद होणे खूप महत्त्वाची बाब आहे। मित्रांनो, 1945 साली दुसरं महायुद्ध संपल्यानंतर संपूर्ण देशांची एक संयुक्त राष्ट्र संघटना स्थापन करण्यात आली आणि या संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये युनेस्को एक त्या ठिकाणी संस्था स्थापन करण्यात आली आणि या संस्थेमध्ये संपूर्ण जगामध्ये शिक्षण, विज्ञान आणि संस्कृतीवर आधारित जे काही महत्त्वाची ठिकाणे आहेत त्यांचा त्या ठिकाणी यादीमध्ये समावेश करण्यात आला। मित्रांनो, होतं काय की कुठलाही व्यक्ती इतर देशांमध्ये ज्यावेळेस फिरायला जातो, त्या ठिकाणी युनेस्कोची तो यादी बघतो की ह्या देशामध्ये असं महत्त्वाचे काय स्थान आहेत की ज्यांची जगाच्या पातळीवरती दखल घेतलेली आहे आणि त्या युनेस्कोच्या यादीमध्ये ज्यावेळेस ते स्थान असतात, त्या ठिकाणी जगातील अनेक वेगवेगळे माणसं, संशोधक त्या ठिकाणी ते स्थळ बघण्यासाठी जातात। मित्रांनो, आपल्या भारतातील 40 पेक्षा जास्त ठिकाणं हे युनेस्कोच्या यादीमध्ये आहेत। त्याच्यामध्ये महत्त्वाचे म्हणजे वेरूळ, अजिंठा येथील लेणी, आग्र्याचा किल्ला, ताजमहाल, त्याचप्रमाणे दिल्लीचा लाल किल्ला, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, असे अनेक महत्त्वाची ठिकाणं ही आपल्या युनेस्कोच्या यादीमध्ये आहे। पण अनेक वेळा आपल्या गड किल्ल्यांची देखील यादी दिली गेली। मित्रांनो, होतं काय की प्रत्येक राज्य आपल्या राज्यामधील महत्त्वाची ठिकाणांची यादी ही केंद्र सरकारकडे देत असतं आणि केंद्र सरकार त्याच्यातील अभ्यास करून काही ठराविक ते स्थळ असतात त्यांची यादी युनेस्कोला पाठवत असते। युनेस्कोचे अधिकारी त्या ठिकाणी येऊन त्या ठिकाणांची पाहणी करतात, त्या ठिकाणांची माहिती घेतात आणि त्याच्यानंतर जर त्यांना वाटलं की हा खरोखर सांस्कृतिक वारसा जोपासण्यासारखं ठिकाण आहे, तर त्याची नोंद ही युनेस्कोमध्ये होते। मित्रांनो, ज्यावेळेस महाराजांच्या या 12 किल्ल्यांची म्हणजेच राजगड, रायगड, प्रतापगड, लोहगड, साल्हेर, पन्हाळा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी आणि कर्नाटकमधला आपली जी महत्त्वाची राजधानी होती ती म्हणजे जिंजी किल्ल्याचं नाव देण्यात आलं। यावेळेस या फ्रान्समधील त्या ठिकाणी हे अधिकारी, युनेस्कोचे अधिकारी महाराष्ट्रामध्ये आले। महाराष्ट्रामध्ये येऊन यांनी या किल्ल्यांची पाहणी केली। त्यामध्ये शिवाजी महाराजांचे वंशज संभाजी राजे असतील, त्याच ठिकाणी जे काही आपली महाराष्ट्र सरकारचे जे काही अधिकारी असतील किंवा जे काही आपलं पुरातन खातं असतील, जे काही इतिहास तज्ज्ञ असतील, त्यांनी या अधिकाऱ्यांना पटवून दिलं की आमचे महाराजांचे किल्ले इतर देशामधले, इतर राज्यांमधले किल्ले जरी सुशोभित आणि अत्यंत सुस्थितीत असतील, आमचे गड किल्ले जरी पडलेले अवशेषमध्ये असतील, तर त्यांचाही इतिहास आहे। मित्रांनो, आज आपण जे टॉयलेट व्यवस्था यूज करतो आहे, 350 वर्षानंतर महाराजांच्या रायगडावरती ती व्यवस्था आजही आपल्याला बघायला भेटते। पाणी साचवण्यासाठी आज जी उपाययोजना आपण करतोय, महाराजांच्या किल्ल्यामध्ये 350 वर्षापूर्वी ती उपाययोजना केलेली होती। मित्रांनो, अगदी किल्ल्याच्या दरवाजाजवळ येऊन देखील
किल्ल्याचा दरवाजा कुठे आहे हे आपल्याला शोधावं लागतं। अशी गड किल्ल्याची रचना, धान्याचं कोठार असू द्या, माणसांची राहण्याची व्यवस्था असू द्या, त्या ठिकाणाचं जे नियोजन आहे, ती जी काही सुव्यवस्था आहे ती अधिकाऱ्यांना पटवून देण्यात आली आणि हा खरोखरच सांस्कृतिक वारसा जोपासण्यासारखा एक स्थान आहे हे अधिकाऱ्यांना पटल्यानंतरच त्यांची नोंद युनेस्कोच्या यादीमध्ये होतं। मित्रांनो, अशा पद्धतीने महाराष्ट्रातील 11 आणि कर्नाटकातील जिंजी 12व्या किल्ल्याची नोंद युनेस्कोमध्ये झाली। याचा फायदा काय होतो तर मित्रांनो, ज्यावेळेस अशा ठिकाणांची युनेस्कोच्या यादीमध्ये समावेश केला जातो त्यावेळेस पर्यटन वाढतं, त्याच पद्धतीने जे काही संशोधन असतं त्या संशोधनाला चालना भेटते किंवा ते ठिकाण संवर्धन करण्यासाठी पुढच्या अनेक पिढ्यांपर्यंत ते सुस्थितीत पोहोचण्यासाठी त्या ठिकाणी मोठा निधी त्या ठिकाणी मिळतो आणि संवर्धनासाठी खूप गरजेचा जो निधी असतो तो काम आपल्या त्या ठिकाणी होत असतं। म्हणून मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रासाठी, आपल्या मराठी माणसासाठी आणि स्वराज्याच्या मावळ्यांसाठी अभिमानाचा दिवस जो उजाडलेला आणि ती घटना घडली, जे युनेस्कोच्या यादीमध्ये आपल्या राजांचे किल्ल्यांची नोंद झाली। आणि असंच मित्रांनो, इतर किल्ल्यांचंही संवर्धन आपण करू आणि आपला राजांचा ऐतिहासिक वारसा हा जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवू। सर्व शिवभक्तांना युनेस्कोच्या यादीमध्ये नोंद झाल्याबद्दल, किल्ल्यांची नोंद झाल्याबद्दल सर्वांना शिवमय शुभेच्छा। आणि असंच आपल्या राजांचं कार्य आपण पुढे करत राहू, पुढच्या पिढीपर्यंत पोहोचत राहू आणि आपले राजे सूर्य जोपर्यंत उगवत आहे, जोपर्यंत सूर्य चंद्र तारे आहेत तोपर्यंत राजे असतील, याबद्दल कुठलीही ती मात्र शंका नाही। पण त्यांचा इतिहास जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण मावळे पुन्हा प्रयत्न करू आणि राजांना अजरा अमर ठेवू। जय शिवराय मित्रांनो।